नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 2026 या वर्षी होणाऱ्या शालांत परीक्षेसाठी सगळ्यात आधी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मला खात्री आहे आता या परीक्षेसाठी तुम्ही सगळेजण तयार झाले आहात, सिद्ध झाले आहात. कारण विद्यार्थ्यांना परीक्षा म्हणजे नेमकं काय, तर वर्षभर तुम्ही जी मेहनत घेतलेली आहे ती आता तुम्हाला परीक्षेमध्ये दाखवायची आहे. आणि मला खात्री आहे आपण सगळ्यांनी वर्षभर अतिशय सुंदर अभ्यास केलेला आहे. आणि बस आता आपल्याला काय करायचंय, तर वर्षभर केलेली मेहनत आपल्या 3 तासाच्या 2 तासाच्या पेपरमध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा आठवून सराव करून तुम्ही अतिशय छानपणे लिहिणार आहात. तेव्हा विद्यार्थ्यांनो, आहात ना तयार? तर वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करत असताना आपल्याला एक विषय आहे, तो म्हणजे सामाजिक शास्त्र. सामाजिक शास्त्र 2, त्यामध्ये इतिहास आणि राज्यशास्त्र यामध्ये 2 विषय आहेत. एक आहे इतिहास आणि दुसरा म्हणजे राज्यशास्त्र. या इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयाच्या मार्गदर्शनासाठी आज मी वैशाली देशपांडे, सहशिक्षिका श्री शारदा मंदिर कन्या प्रशाला, तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आणि या इतिहास राज्यशास्त्र विषयासाठी तुम्हाला मी आज मार्गदर्शन करत आहे. बघा विद्यार्थ्यांनो, इतिहास हा शब्द आपण म्हणला, इतिहास हा विषय करायचा म्हणलं की थोडस आपल्या कपाळावर आठ्या येतात, थोडा आपल्याला तणाव, थोडी आपल्याला भीती वाटते. पण विद्यार्थ्यांनो, हा इतिहास हा विषय ना ताण, भीती, तणावाचा बिलकुल नाही बरं का. थोडं काय करायचं आपल्याला, मला कळतंय की तुम्हाला तारखा लक्षात राहत नाहीत, तुम्हाला वेळा लक्षात राहत नाहीत, की बाबा कोणानंतर कोण आला, कोणानंतर कशा प्रकारे कुठे लढाई झाली, कोण जिंकलं, कोण हरलं. तर हे सगळं लक्षात ठेवण्यापेक्षा, तारखा लक्षात ठेवण्यापेक्षा एक सोपी गोष्ट करायची. आपण काय करूया, एक सिक्वेन्स लक्षात ठेवायचा की आपला जसा पहिला धडा आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. मग त्या धड्याचे कसे टप्पे केलेले आहेत, की सगळ्यात आधी आपल्याला सांगितलेलं आहे की इतिहास म्हणजे काय, मग इतिहास लेखन म्हणजे काय, मग इतिहास लेखन का करावं असं वाटलं, त्याचे टप्पे, आणि इतिहास लेखनामध्ये पाश्चात्यांनी केलेली प्रगती. हे असे टप्पे जर प्रत्येक धड्याचे तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला सगळे मुद्दे लक्षात राहणार. आणि घोकमपट्टी करण्यापेक्षा इतिहास विषय आनंदाने आणि छान समजावून घ्यायचा. राज्यशास्त्र विषयाचे सुद्धा आपल्याला अतिशय छान धडे आहे. संविधानाची वाटचाल, निवडणूक प्रक्रिया, एकापेक्षा एक जे तुम्हाला आजच्या काळामध्ये सुद्धा जगण्यासाठी अनेक धडे कायम स्वरूपात देणारा हा राज्यशास्त्र हा विषय आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनो, अतिशय आनंदाने, हसत खेळत आणि तणावमुक्त वातावरणामध्ये आपण इतिहासाचा अभ्यास करणार आहोत. आणि मला खात्री आहे या विषयामध्ये सुद्धा तुम्हाला पूर्ण गुण मिळणार आहे. इतिहास आणि राज्यशास्त्राची कृतीपत्रिका लिहिताना आपल्याला सगळ्यात आधी आपण स्वरूप समजावून घेऊया. तुम्हाला माहिती आहे की आपल्याला एकूण हा पेपर आहे लेखी 40 गुणांचा. 40 गुणांचा इतिहासाचा आपल्याला पेपर लिहायचा आहे. आणि त्यामध्ये अंतर्गत गुण, स्वाध्याय आणि प्रकल्प याचे मिळून अंतर्गत गुण आपल्याला मिळणार आहेत 10. असा एकूण आपल्याला 50 गुणांचा इतिहासाचा पेपर लिहायचा आहे. आता हे 50 गुण आपल्याला तुम्हाला तुमच्या मार्कशीटवर दिसणार आहेत, पण प्रत्यक्षात आपल्याला लिहायचा आहे 40 मार्कांचा पेपर. आता या 40 मार्कांच्या पेपर मध्ये आपल्याला माहिती आहे की आपला इतिहासाचा पेपर आहे 28 गुणांचा. म्हणजे आपल्याला इतिहासाचे जे 9 धडे आहेत ते आपल्याला 28 गुणांसाठी अभ्यासायचे आहेत. आणि राज्यशास्त्राचे जे धडे आहेत ते आपल्याला 12 गुणांसाठी अभ्यासायचे आहेत. असा आपल्याला एकूण 40 गुणांचा पेपर आपल्याला लिहायचा आहे. बरं, आता आपल्याला कृतीपत्रिकेचं स्वरूप समजलं, आपला अभ्यास झालेला आहे. आतापर्यंत तुम्ही पेपर सुद्धा भरपूर सोडवलेले आहेत. पण ही कृतीपत्रिका प्रत्यक्ष सोडवत असताना ती लिहिण्यासाठी सुद्धा आपल्याला काही मुद्दे लक्षात घ्यायचे बघा. आहेत बारीक सारीक छोट्या मोठ्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर आपल्याला इतिहासाचा पेपर सुद्धा आनंदाने लिहिता येतो बरं का. सगळ्यात आधी एक लक्षात ठेवायचं की कृतीपत्रिकेमध्ये सुरुवातीला ज्या काही सूचना दिलेल्या असतात त्या अगदी शांतपणे वाचायच्या आणि त्यांचं पालन करायचं. होतं काय, पेपर हातात आला की सगळ्यात आधी आपण बघतो की मला काय येतं, काय नाही, मला काय येतं, आणि त्या ताणामध्ये आपण सुरुवातीच्या समोरच्या या सूचनाच वाचत नाहीत.
त्यामुळे सगळ्यात आधी त्या सूचना अतिशय महत्वाच्या असतात की आपल्या हातातल्या पेनानेच तुम्ही अधोरेखन करा. आपल्याला जे संकल्पना चित्र दिलेले असतात त्याचंही रेखन तुम्ही पेनानेच करायचं आहे. त्यानंतर 1 ते 5 प्रश्न इतिहासाचे आहेत, 6 ते 9 प्रश्न राज्यशास्त्राचे आहेत, अशी माहिती त्या सुरुवातीच्या सूचनांमध्ये दिलेली असते. आता ह्या सूचना आपण वाचल्या, लिहायला सुरुवात करायची. लक्षात घ्या, इतिहासाचा पेपर आपल्याला जसा ऑब्जेक्टिव्ह आहे तसा डिस्क्रिप्टिव्ह सुद्धा आपल्याला लिहायचा आहे. तर हे करत असताना सगळ्यात आधी लक्ष ठेवायचं की माझं अक्षर स्वच्छ आणि सुवाच्य आहे. कारण आपल्याला परीक्षकाला भरपूर पेपर तपासायला असतात मुलांना. हे पेपर तपासत असताना परीक्षकाला आपला पेपर तपासताना आनंद झाला पाहिजे, हे आपण लक्षात ठेवायचं. मग त्यासाठी काय करायचं, अक्षर स्वच्छ आणि सुवाच्य काढायचं, जेणेकरून समोरच्याला आपला पेपर पुढे वाचावासा वाटला पाहिजे. त्यानंतर महत्वाचं म्हणजे नवीन प्रश्न तुम्ही नवीन पानावर चालू करणार आहात. हा, प्रत्येकाला शंका असते की समजा माझा 1-2च ओळी झाल्या बाबा पुढच्या पानावर, मग कशासाठी ते पान मी वाया घालव, मी आता तिथेच पुढचा प्रश्न सुरू करते. तर मुलांनो, ही चूक करायची नाही बरं का. जरी 2 तुम्हाला ओळी भरलेल्या असल्या तुम्ही, तरी नवीन प्रश्न नवीन पानावर सुरू करायचा. कारण परीक्षकासाठी त्याचं मूल्यांकन करताना त्याचे गुण त्या पानाच्या डोक्यावर, त्या प्रश्नाच्या डोक्यावर तिथे आपल्याला लिहिलेले आपल्याला दिसून येतात. आता आपल्याला एक कृतीपत्रिका बघायचीच आहे, तेव्हा तुमच्या लक्षात येणार आहे की नवीन प्रश्न नवीन पानावर लिहिणंच कसं सोयीस्कर आहे. त्यानंतर उत्तरातील मुद्द्यांना क्रमांकन करा. आपण काय करतो, भरा 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 एका शेजारी वाक्य लिहायला लागतो आणि मग आपण ते उत्तर आपल्याला नेमकं काय त्याच्यामध्ये सांगायचं आहे हे परीक्षकाला समजत नाही. आपल्याला सगळं येत असतं, पण प्रेझेंटेशन सुद्धा महत्वाचं असतं. आपला पेपर आपण कसा सोडवतोय, तो परीक्षकाला कसा दिसतोय, हे सुद्धा ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात. त्यामुळे जेव्हा आपण मोठं उत्तर लिहायला सुरुवात करतो तेव्हा तिथे तुम्ही रोमन अंक घाला किंवा अ आ इ ई लिहा किंवा 1-2 लिहा. तर हे असे मुद्दे तुम्ही उत्तर लिहित असताना लिहिणार आहात. फक्त चांदणी, स्टार अशा ह्या गोष्टी किंवा बाण काढणं अशा गोष्टी करायच्या नाही. त्यानंतर आवश्यक ठिकाणी अधोरेखन करा. काय झालं, आपला प्रश्न भरपूर मोठा असतो, भरपूर मुद्दे आपण लिहिलेले असतात आणि परीक्षकाला भरपूर पेपर तपासायचे असतात. मग हे करत असताना आपल्या प्रश्नामध्ये नेमका प्रश्न काय विचारलेला आहे, नेमकं उत्तर काय आहे. जसं आपल्याला द्वंद्ववादवर समजा टीप आली, तर हा द्वंद्ववाद म्हणजे नेमका काय. तर हे करत असताना जिथे आपण द्वंद्ववादाचं उत्तर लिहितो की हे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे, तर तेव्हा आपण त्या द्वंद्ववादातल्या महत्वाच्या मुद्द्यांच्या खाली रेघा मारायच्या. प्रश्न कोणताही असो मुलांनो, परीक्षकाला तपासायला तो प्रश्न आणि ते उत्तर आपल्याला सोपं गेलं पाहिजे. त्यानंतर प्रश्नाचं नेमकं उत्तर लिहा बरं का. बऱ्याचदा आपल्याला काय असं वाटतं की मला ह्या प्रश्नाचं उत्तर येतं, राहू दे मी आता ह्याच्यामध्ये मी लिहून टाकतो, किंवा मला ह्या प्रश्नाचं फारसं उत्तर येत नाही. पण आपला हा एक गैरसमज असतो की इतिहासाचा पेपर लिहित असताना जर हा इतिहासाच्या उत्तर आपण हे मोठे उत्तर लिहिले, खूप मोठे उत्तर लिहिले की आपल्याला पूर्ण मार्क मिळणार. पण विद्यार्थ्यांनो, हा पण आपला गैरसमज आहे बरं का. आपल्याला आपलं उत्तर, जो प्रश्न दिलेला आहे नेमका तो प्रश्न वाचा आणि त्या प्रश्नाला अनुसरूनच नेमकं उत्तर आपलं लिहिलं गेलं पाहिजे. आपलं उत्तर भरकटता कामा नये, हे आपण लक्षात ठेवायचं. त्यानंतर आपला जो इतिहासाचा पेपर आहे तो आपण मराठीमध्ये लिहिणार आहोत. मराठी भाषा आपली मातृभाषा. मग ही भाषा लिहित असताना जरी मराठीचा पेपर नसला तरी आपण इतिहासाची उत्तर मात्र मराठीत लिहितोय. त्यामुळे ही उत्तरं लिहित असताना व्याकरण दृष्ट्या अचूक उत्तरं लिहायची. व्याकरणाच्या चुका होऊ द्यायच्या नाही. काना, मात्रा, उकार, वेलांटी या सगळ्या गोष्टी लिहित असताना याचं भान आपल्याला उत्तर लिहिताना पाहिजे. म्हणजे बघा, एक उत्तर लिहिताना आपल्याला किती गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी घेऊन उत्तर लिहितो तेव्हा 2 मार्काचा प्रश्न असेल तर आपल्याला निश्चितच त्या प्रश्नामध्ये पूर्ण गुण मिळायला काहीच हरकत नाही. यानंतर अजून एक महत्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवणार आहात की आपलं जे उत्तर आहे ते आपण बोली भाषेमध्ये लिहिण्यापेक्षा आपण पुस्तकी भाषेमध्ये उत्तर लिहिणार आहोत. कारण सुरुवातीलाच आपण पाहिलं
की आपल्या विषयाचं नाव आहे सामाजिक शास्त्र. तर सामाजिक म्हणजे शेवटी सामाजिक आहे, शास्त्र आहे. त्याला नेमकं इतिहास का विषय असेना, भूगोल का असेना, त्याला उत्तर लिहिण्याची नेमकी एक शास्त्रीय पद्धत आहे. त्यामुळे आपल्या इतिहासाच्या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना तुम्ही ते उत्तर बोली भाषेमध्ये किंवा आपल्याला एखादा मुद्दा समजावून सांगताना आपल्या मॅडमनी किंवा सरांनी जर आपल्या बोली भाषेत काही इतर उदाहरणं दिले असतील तर आपण त्या भाषेमध्ये उत्तर लिहिण्यापेक्षा आपण शास्त्रीय दृष्ट्या पुस्तकी भाषेमध्येच उत्तर लिहिणार आहोत. या गोष्टी आपण महत्वाच्या लक्षात ठेवायच्या. चला आता बघूया आपण साधारण कृती पत्रिकेचं काय स्वरूप असतं. मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ज्या सुरुवातीला सूचना दिलेल्या आहेत ते इथे दिलेल्या आहेत बघा, की कोणते प्रश्न इतिहासाचे आहेत. 1 ते 5, 6 ते 9 राज्यशास्त्र. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 6 मध्ये संपूर्ण विधान लिहिणं आवश्यक आहे. आपल्याला काय वाटतं एकच पर्याय नुसतं उत्तर लिहिलं की झालं, तर तसं उत्तर लिहायचं नाही. पूर्ण वाक्यामध्ये आपल्याला लिहायचं आणि उत्तराच्या खाली रेघा मारायच्या. आता रेघा मारत असताना आपल्याला असं वाटतं की आपण नंतर रेघा मारू, पेपर झाल्यावर मी पेन्सिलने मारेल, मी छान मारेल, तर नाही. पेपर झाल्यानंतर जर कदाचित आपण विसरलो तर आपल्याला लक्षात राहणार नाही आपल्याला त्या नेमक्या उत्तराखाली रेघ मारण्यासाठी. तर तुम्ही हातातल्या पेनानेच आपल्या उत्तराखाली छान 2 रेघा मारून मोकळं व्हायचा. त्यानंतर आपल्याला बघा एकापेक्षा अधिक लिहिले असल्यास या प्रश्नांची उत्तरे जर तुम्ही म्हणजे प्रश्न क्रमांक 1 अ, 1 ब आणि 6 म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल हे बहुपर्यायी प्रश्न आहेत, योग्य पर्याय आहेत. आता आपल्याला 4 पर्याय दिलेले असतात. मग बऱ्याचदा आपल्याला काय वाटतं मी हा पण पर्याय लिहिते, मी तो पण पर्याय लिहिते, हा पण 4ही पर्याय लिहून टाकतात. तर हा आपला समज खोडून टाका की मी 4 पर्याय लिहिला, कोणताही पर्याय त्यातला जो योग्य असेल तो घेऊन मला त्याचं गुणदान केलं जाईल. तर इथे स्पष्ट सूचना दिलेली आहे की जर तुम्ही एकापेक्षा अधिक उत्तरं लिहिली तर प्रथम लिहिलेले उत्तरेच गुणांसाठी गृहीत धरले जातील. म्हणजे सुरुवातीचं जे तुम्ही ऑप्शन लिहिलं असेल ते बरोबर असेल, चूक असेल, तेच गुणदान करण्यासाठी धरलं जाणार आहे. तेव्हा आत्मविश्वासाने आपल्याला ह्या प्रश्नाचं नेमकं जे उत्तर लिहितं येतं ते एकच तुम्ही उत्तर लिहिणार आहात. बघा इथे तुम्हाला दिसतंय की प्रश्न पहिला अ आहे. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. याला गुण आहेत 3. आत्ताच तुम्हाला सांगितलं की पूर्ण वाक्य लिहायचं. हा तुम्ही हे 4 पर्याय लिहू नका कारण आपल्याला पेपर खूप मोठा लिहायचा आहे. ही तर आपली पेपरची सुरुवात आहे आणि 2 तास आहेत आपल्याला. तर त्यामुळे पर्याय लिहू नका, नेमकं उत्तर लिहायचं आणि त्याच्या खाली हातातल्या पेनाने रेघा मारायच्या. या प्रश्नाला आपल्याला और नाही पूर्ण 3 मार्काचा आपल्याला 3 म्हणजे 3ही आपल्याला योग्य पर्याय आपल्याला लिहायचे आहेत. आता पुढील संकल्पना चित्रे पूर्ण करा. या संकल्पना चित्रामध्ये आपल्याला 4 मार्कासाठी आहेत आपल्याला ही संकल्पना चित्रे आणि आपल्याला ह्याच्यासाठी 4 मार्क दिलेले आहेत. तर यामध्ये आपल्याला 3 दिलेले असतात. ह्या 3 पैकी आपल्याला 2 संकल्पना चित्र काढायची. तुम्हाला 3ही संकल्पना चित्र येत असतील तर ती जरूर काढा, पण ती काढत असताना तुम्हाला खात्रीपूर्वक येणारे जे 2 संकल्पना चित्र आहेत ते आधी काढा. तुम्हाला जर आत्मविश्वासाने 3रं आणि 2रं येत आहे तर आधी हे 2 काढा आणि मग तुम्ही पहिलं काढू शकता. या संकल्पना चित्रामध्ये अजून एक तुम्हाला सांगण्याचा महत्वाचा मुद्दा म्हणजे संकल्पना चित्रामध्ये ज्या आकारामध्ये हे संकल्पना चित्र दिलेलं आहे त्याच आकारामध्ये तुम्ही तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये हे चित्र काढणार आहात. आपल्या समोरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला इथे सगळे आयताकृती हे चौकोन दिसत आहेत. इथे तुम्हाला तक्ता दिलेला आहे तर त्यामुळे इथे तुम्ही याच प्रकारे याच पद्धतीने आणि याच आकाराचे तुम्ही काय काढणार आहात, संकल्पना चित्र काढणार आहात. हा मान्य आहे, तुम्ही अगदी तुमची स्केल त्याच्यानंतर पेन्सिल हे घेऊन मोजून मापून काढायचं नाही, पण या आकाराचे दिलेले संकल्पना चित्र आपण अशाच आकारामध्ये विद्यार्थ्यांना काढणार आहात. त्यानंतर ही संकल्पना चित्र लिहित असताना आपल्याला त्यात खाडाखोड करायची नाही. आता एक तुम्ही पर्यटनाचा प्रकार लिहिला, भौगोलिक पर्यटन आहे, ऐतिहासिक पर्यटन आहे, त्याच्यानंतर आपल्याला धार्मिक पर्यटन आहे. हे लिहित असताना पर्यटनाचे अनेक प्रकार आहेत मुलांना, पण आपल्याला इथे 4च लिहायचे आहेत. तर हे अनेक प्रकार तुम्हाला येतात. हे 4 पर्याय तुम्ही बरोबर लिहिणार आहात, पण लिहित असताना ते आत्मविश्वासाने लिहा. एक लिहिल्यावर अरे हा नाही मी खोडतो, मग दुसरा पुन्हा लिहितो, तर असं करू नका. आपल्याला जे काही उत्तर येतं
ते आत्मविश्वासाने आणि खात्रीशीर मोठ्या अक्षरात, ठळक अक्षरात हे उत्तर लिहायचं असतं. त्यानंतर आता इथे तुमच्या लक्षात येतंय की इथे हा तक्ता पूर्ण करत असताना साधारण आपण एक लॉजिक लावायचं की इकडे काय दिसतंय, तिकडे महाराष्ट्र आणि केरळ, म्हणजे हे काय आहेत, हे राज्य आहेत. कथ्थक आणि भरतनाट्यम ह्या काय आहेत, इथले हे नृत्याचे प्रकार आहेत. म्हणजे आपल्याला इथे काय लिहायचंय की महाराष्ट्रातला नृत्याचा प्रकार, कथ्थक कोणत्या राज्यातला नृत्य प्रकार, भरतनाट्यम कोणत्या राज्यातला आणि केरळ मधला नृत्य प्रकार कोणता, याची उत्तरं आपल्याला लिहायची असतात. आता पुढचा इथे प्रश्न दिसतोय तुम्हाला, थोडक्यात टिपा लिहा. 3 आपल्याला टिपा लिहायला येतात आणि ह्या 3 पैकी आपल्याला 2 लिहायचे असतात, याला गुण आहेत 4. तर हे लिहित असताना सुद्धा इथे दिलेलं आहे मराठी विश्वकोश, उपयोजित इतिहास आणि प्रसार माध्यमांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे. इथे सुद्धा आपल्याला विद्यार्थ्यांनो आपल्याला 2 लिहायचे आहेत. या 2 पैकी तुम्हाला 3 येत असेल तर तुम्ही जरूर लिहा, पण हे लिहित असताना आधी येत असणाऱ्या पक्क्या 2 लिहायच्या. यामध्ये सुद्धा सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एक वाक्याची तुम्ही प्रस्तावना करा की मराठी विश्वकोश हा कशासाठी वापरला जातो, त्यातला विषय काय, आणि मग आपण हे उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. यामध्ये सुद्धा तुम्ही त्याला उत्तराला, मुद्द्यांना क्रमांकन करणार आहात आणि इथे सुद्धा महत्वाच्या वाक्यांच्या खाली आपण अधोरेखन करायचं, जेणेकरून परीक्षकाला आपले मुद्दे व्यवस्थित दिसणार. आपला पुढचा प्रश्न आहे, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा, कोणतीही 2. कोणते, आता ह्यालाही मार्क आहेत 4. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. यामध्ये आपल्याला 50% जास्ती दिलेले, आपल्याला लिहायचे 2 पण दिले 4. त्यामुळे ह्याच्यातही आपण लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला जो प्रश्न व्यवस्थित येतो की आपल्याला वेगवेगळ्या कृतींसाठी, विषयातील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते, कारण स्त्रियांच्या विविध आयुष्याशी संबंधित पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. कारण तर म्हणजे हे लिहित असताना हे का झालं, बऱ्याचदा आपली काय गल्लत होते की स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत वेगवेगळ्या पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. स्त्रियांचं आयुष्य आणि त्यातील कौटुंबिक, राजकीय, शैक्षणिक या ज्या स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत अनेक पैलू आहेत, यावर संशोधन करणारं वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या विषयांवरचं लेखन का सुरू झालं हे आहे. आपण काय लिहितो, स्त्रियांचं आयुष्य, कौटुंबिक आयुष्य कसं, राजकीय आयुष्य कसं, हे आपल्याला विचारलेलं नाही. आपला प्रश्न आहे की हे संशोधन का सुरू झालं. बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्वाचा प्रकार आहे, कारण आपल्याला बखरीची माहिती द्यायची नाही की बखर काय आहे. बखर ह्या साहित्यामुळे आपल्याला इतिहासाची माहिती कशा प्रकारे मिळते हे आपल्याला नेमकं उत्तर यामध्ये लिहायचं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्याला येणारी उत्तरं आपण व्यवस्थित, मुद्देसूद आणि सुवाच्य अक्षरामध्ये व्याकरणदृष्ट्या निर्दोष असे आपण उत्तरं लिहिणार आहोत. यानंतर आपला हा 4था प्रश्न आहे. हा खूप छान आहे बघा. सरळ सरळ आपल्याला आपल्याच पुस्तकातला एका धड्यातला उतारा आलेला असतो आणि या उतार्यावर आपल्याला 4 मार्काचे प्रश्न आलेले असतात. यातही 1-1 मार्काचे पहिले 2 प्रश्न 1-1 मार्कासाठी असतात आणि तिसरा प्रश्न असतो 2 मार्कांसाठी थोडासा मोठा असतो. या 1 मार्काचा जो एका वाक्यातला आहे इथे दिलेला नाहीये की एका वाक्यामध्ये उत्तरे द्या किंवा सविस्तर उत्तरे द्या. तर आपल्याला इथे लक्षात येतंय की पुस्तकाच्या गावाचे नाव सांगा. मग आता काय आपण इथे शोधायचंय, मग फक्त तुम्ही गावाचं नाव लिहिणार आहात का, तर नाही. पुस्तकाच्या गावाचे नाव, मग इथे तुम्ही वाचायचंय आपल्या पुस्तकामध्ये कोणतं दिलेलं आहे. आता इथे हे वाक्य लिहिलेलं नाहीये की पुस्तकाच्या गावाचे नाव, इथे दिलेलं आहे आपण पर्यटनासाठी महाबळेश्वरला गेलात तर भिलार गावाला म्हणजेच पुस्तकाच्या गावाला अवश्य भेट द्या. म्हणजे सरळ सरळ आपल्याला जरी पॅराग्राफ समोर असला तरी आपल्याला उत्तर लिहायची घाई करू नका. पॅराग्राफ नीट वाचा, ते उत्तर वेगळ्या भाषेमध्ये लिहिलेलं असेल ते आपल्याला आपल्या वाक्यामध्ये एका वाक्यात, पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचंय. त्यानंतर पुस्तकाच्या गावाविषयी असलेले आपले मत मांडा. आता यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे की पुस्तकाच्या गावामध्ये काय काय आहे, जुने लेखक, संत साहित्य, कथा, कादंबरी, कविता, हे सगळं काय त्या गावात आहे. मग तुम्ही वाचनाचा आनंद कसा घ्यायचा हे यात दिलेलं आहे. आता हा जो प्रश्न आहे ना पुस्तकाच्या गावाविषयी,
मान्य आहे, प्रत्येकाने पुस्तकाचं गाव पाहिलेलं नाही, आपण भिलारला गेलेलो नाही, पण ह्या सगळ्या वर्णनावरून हे इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे की आपल्याला ते गाव प्रत्यक्ष पाहिल्याचा आनंद होतो. पण आता आपल्याला काय करायचंय की हे गाव तुम्ही वाचलंय, तुम्ही त्या गावाविषयी ऐकलंय, मग हे गाव तुम्हाला कसं वाटतं? तर हा तुमचा स्वमत प्रकटीकरणाचा प्रश्न आहे. हा मुक्त, तुम्हाला काय स्वतःला वाटतं या गावाविषयी ते तुम्ही व्यवस्थित छान स्वतःच्या भाषेत आणि शुद्ध भाषेमध्ये तुम्ही लिहिणार आहात. म्हणजे काय की या 4 मार्काचा प्रश्न जो आहे याला आपल्याला 4 पैकी 4 मार्क निश्चित पडणार. नंतरचा हा जो प्रश्न आहे ना, आपला प्रश्न 5वा, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा, कोणतेही 2 आणि याला गुण आहेत 6. इथे आपल्याला थोडासा ताण येतो की बापरे, 3 मार्काचा प्रश्न म्हणजे मॅडम मुद्दे किती लिहायचे, मुद्दे किती अपेक्षित आहेत, आम्ही 3 लिहायचे, 6 लिहायचे, 9 लिहायचे. तर विद्यार्थ्यांना मुद्द्यांकडे लक्ष देण्यापेक्षा तुम्ही या प्रश्नाचं नेमकं उत्तर लिहा. मग साधारण ते उत्तर तुमचं 4 मुद्द्यात संपलं, 5 मुद्द्यात संपलं तर हरकत नाही. पण जर पूर्ण उत्तर असेल, तुम्ही एखादा मुद्दा सोडला तर त्याचे तुम्हाला गुण मिळणार नाहीत हो. त्यामुळे हे लिहित असताना आपल्याला सगळे मुद्दे कव्हर झाले का आपलं उत्तर लिहित असताना, तर हे सुद्धा आपण याच्याकडे लक्ष द्यायचं आहे की आपल्याला मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय. मग कार्ल मार्क्सचे सगळे विचार त्यामध्ये लिहायचे, नेमके त्याचे विचार काय, ते कुठल्या कुठल्या देशामध्ये राबवले गेले आणि त्याविषयी काय मत मांडलं गेलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ह्या उत्तरामध्ये पाहिजे. खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्पर संबंध स्पष्ट करा, आकाशवाणीचा इतिहास स्पष्ट करा. तर आपल्या पुस्तकाचं वारंवार मोठ्याने वाचन करा, त्या आपल्या ओळींवर, पुस्तकांच्या ओळींवर बोट ठेवून वाचन करा. वाचत असताना आपलं अवधान इकडे तिकडे जाऊ देऊ नका, पूर्ण अवधान, पूर्ण लक्ष आपल्या पुस्तकातल्या मुद्द्यांवर तुम्ही लक्ष द्या. म्हणजे आपल्याला निश्चित या सविस्तर प्रश्नांची उत्तरे आपल्याला व्यवस्थित आणि पटकन लिहिता येणार आणि आपल्याला छान यामध्ये सुद्धा आपल्याला मार्क मिळणार. आता इथपर्यंत आपला झालेला आहे इतिहास. आता तुमच्या एक लक्षात येतं का मुलांनो, आपल्या ह्या किती मार्काचा सांगितला होता मी आता तुम्हाला, 28 मार्कांचा इतिहास. या 28 मार्कांचा इतिहास आपण अभ्यासत असताना तुमच्या लक्षात येत असेल की आपल्याला पक्के मार्क कोणते मिळणार, हे 4 मार्क तर आपल्याला मिळणार आहेत. त्यानंतर आपल्याला हे संकल्पना चित्र जे आहे पूर्ण करायचे, हे तुम्हाला छान येतं, याचे सुद्धा 4 मार्क मिळणार आहेत. म्हणजे इथे 8 मार्क झाले. त्यानंतर चुकीची जोडी ओळखून लिहा, हा एक प्रश्न आहे, तो 3 मार्काचा आहे, त्याचे आपल्याला 3 मार्क पडले. आणि योग्य विधाने पूर्ण करा, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा, ह्याचे 3 गुण. म्हणजे पहिल्या प्रश्नाचे 6 गुण. त्याच्यानंतर हा जो दुसऱ्या प्रश्नातला ब आहे, संकल्पना चित्रे पूर्ण करा, याचे 4 गुण म्हणजे 10 गुण. आणि शिवाय आपला हा 4 मार्काचा प्रश्न म्हणजे झाले 14 गुण. 28 गुणांचा पेपर आणि 14 मार्क आपल्या हातचे आहेत बरं का बाळांनो. त्यामुळे नीट मला खात्री आहे की हे 14 गुण आपल्याला पक्के मिळणार. आता उरले कोणते गुण? उरले 14 गुण. मग त्यामध्ये आपल्याला कशाचा अभ्यास करायचा? तर ही सविस्तर उत्तरे आहेत, कारण स्पष्ट करा आणि थोडक्यात टिपा द्या. तर यापैकी आपल्याला येत असलेले सगळे मुद्दे आपण लिहिले तर यामध्ये सुद्धा आपल्याला छान मार्क पडतील. म्हणजे आपल्याला 28 मार्कांच्या इतिहासामध्ये पूर्ण मार्क मिळायला काहीच हरकत नाही. आता बघूया आपण राज्यशास्त्राचा पेपर. हा राज्यशास्त्राचा जो भाग आहे तो प्रश्न 6व्या पासून सुरुवात होते. नवीन पानावर आपण सुरू करणार आहोत. वरती राज्यशास्त्र चौकोनामध्ये लिहिणार आहोत. आता इथे 2 विधाने आपल्याला पूर्ण करायची आहेत. ही सुद्धा पूर्ण करत असताना 4ही पर्याय लिहायचे नाही. जो पर्याय आहे पूर्ण वाक्य लिहायचं आणि आपल्याला त्या उत्तराखाली आपल्या हातातल्या पेनाने 2 रेघा मारायच्या. जरी 2च वाक्य असले ह्या प्रश्नामध्ये तरी सुद्धा आपण नवीन पानावर नवीन प्रश्न लिहिणार आहोत आणि 7वा प्रश्न आपण नवीन पानावर सुरू करणार आहोत. हे कायम लक्षात ठेवायचं. 7वा प्रश्न जो आहे तो आहे आपला विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा, कोणतेही 2 आणि याला गुण आहेत 4. आता हे विधान आपल्याला 3 दिलेले आहे.
वारंवार अभ्यास करून वारंवार पाठांतर करून मला हे विधान चूक आहे की बरोबर आहे हे मला छान येतं, पण मला कदाचित याचं थोडंसं स्पष्टीकरण देण्यामध्ये मी कमी पडेल. काही हरकत नाही. आपला जो हे लिहिल्यानंतर आपल्याला पहिलं वाक्य लिहायचं आहे, हे विधान बरोबर आहे किंवा हे विधान चूक आहे. एवढं वाक्य तुम्ही लिहिलं ना मुलांना, त्या प्रश्नाला अनुसरून तर तुम्हाला 1 मार्क पडणार. म्हणजे 1 वाक्य लिहिलं तर तुम्हाला 1 मार्क निश्चित पडणार. मग हे विधान का बरोबर आहे? तर राजकीय पक्ष, शासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. हे विधान चूक आहे का बरोबर आहे हे आपण एका वाक्यात लिहिणार आहोत की हे विधान बरोबर आहे. मग राजकीय पक्ष, शासन आणि जनता यांच्यामध्ये कसं जनतेचं म्हणणं शासनाला कळवतं आणि शासनाच्या सगळ्या ज्या काही उपक्रम येतात त्या योजना सगळ्या जनतेपर्यंत राजकीय पक्ष कसे पोहोचवतात हे आपल्याला एका मार्कासाठी साधारण 2 ते 3 मुद्द्यांमध्ये आपल्याला याचं उत्तर लिहायचं आहे. असंच आपल्याला येत असतील तर 2 प्रश्न लिहा, येत असेल तिसरा पण लिहा. पण हा तिसरा प्रश्न लिहिण्याच्या नादात आपला पुढचा पेपरचा वेळ कमी तर पडत नाहीये ना, याकडे सुद्धा तुम्ही लक्ष देणार आहात. पुढचा 8वा प्रश्न आहे की पुढील संकल्पना स्पष्ट करा कोणतीही एक. माहितीचा अधिकार आणि भ्रष्टाचार. म्हणजे आपला जसा इतिहासातला प्रश्न होता टिपा लिहा, तसाच हा प्रश्न आहे संकल्पना स्पष्ट करा. यामध्ये सुद्धा आपण काय करणार आहोत, उत्तरे लिहित असताना क्रमांक टाकणार आहोत. याच्यात नेमके तुमचे मुद्दे आले पाहिजेत की माहितीचा अधिकार हा कधी आला, हा 2005 मध्ये आला. म्हणजे तुम्ही जेव्हा इसवी सन लिहिता तेव्हा परीक्षकाला सुद्धा जाणवतं की या विद्यार्थ्यांनी अतिशय काळजीपूर्वक इतिहासातल्या, राज्यशास्त्रातल्या या मुद्द्याचा अभ्यास केलेला आहे. त्यामुळे शक्य असेल, तुम्हाला आठवत असतील, तुम्ही जर इतिहास तुमचे इसवी सन घातले उत्तरामध्ये तर तुमचं उत्तर निश्चित छान होणार आहे. यानंतर प्रश्न 8वा ब, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. पुन्हा आकृतीबंध पूर्ण करा. तेव्हा तुम्हाला इतिहासामध्ये सांगितलेली पुन्हा 30 सूचना मी रिपीट करते की निवडणूक आयोगाची कार्य विचारलेली आहेत. इथे जी रचना दिलेली आहे या आपल्याला संकल्पना चित्राची, तीच रचना आपण आपल्या उत्तरपत्रिकेवर काढणार आहोत. इथे आयत आहेत तर तुम्ही आयतच काढा, गोल असतील तर गोलच काढा. तुम्ही याचा आकार बदलायचा नाही. आणि ही निवडणूक आयोगाची कार्य व्यवस्थित करायची. बघा विद्यार्थ्यांना, तुमच्या लक्षात येतंय की 28 मार्काच्या पेपरमध्ये 14 मार्क आपल्या हातात आहेत आणि ह्या आपल्या 12 मार्काच्या पेपरमध्ये राज्यशास्त्राच्या बघा हे सगळे ऑब्जेक्टिव्ह आहेत. म्हणजे एकदा तुम्हाला ह्या 2 रिकाम्या जागा, चूक की बरोबरचे 2 वाक्य झाले 4 मार्क आणि हे 2 आकृतीबंध पूर्ण करा. म्हणजे 12 मार्काच्या पेपरमध्ये 6 मार्क आपल्याला एक शब्द किंवा एक वाक्य लिहिल्यावर आपल्याला 1 मार्क पडणार आहे. मग विचार करायला लावणारे हे जे प्रश्न आहेत याच्या मुद्द्यांचा नीट अभ्यास करून आपण ही उत्तरं लिहिणार आहोत. यानंतर हा शेवटचा प्रश्न आहे की पुढील प्रश्नांची 9वा प्रश्न की थोडक्यात उत्तरे लिहा कोणतेही एक. आता आपल्याला काय होतं, बराच पेपर लिहून आपण थकलेलो असतो, हात दुखत असतो, 40 मार्काचा पेपर, 2 तास, वेळ थोडी संपत आलेली असते. पण एक लक्षात ठेवा, शेवटपर्यंत आपल्या ह्या सगळ्या गोष्टी करणं महत्वाच्या आहेत. शेवटचा जरी प्रश्न असला तरी सुद्धा तो आपण काळजीपूर्वक मुद्देसूद आणि महत्वाच्या वाक्यांच्या खाली रेघ मारूनच आपण ह्या शेवटचा प्रश्न सुद्धा लिहिणार आहोत. तेव्हा विद्यार्थ्यांनो, ह्या कृतीपत्रिकेचं स्वरूप पाहिल्यानंतर तुम्ही सगळ्यांच्या तुमच्या लक्षात आलं असेल की इतिहास विषय आपण जर व्यवस्थित अभ्यासला आणि छान मोठ्याने वाचन केलं, वारंवार सराव केला, बरं फक्त परीक्षेच्या काळात नाही, वर्षभरापासून तुम्ही जर ह्याचा अभ्यास छान करत आलात तर आपल्याला इतिहास विषय सुद्धा आपण अतिशय आनंदाने आणि छान सोडवू, आपल्याला गुण पण छान मिळतील. आता आपण एक कृतीपत्रिका बघणार आहोत. साधारण आपल्याला ही कृतीपत्रिका अशी असते, बोर्डाची कृतीपत्रिका, आणि यावर असे हे मार्क लिहिल्यावर असे तपासल्यावर असे समोर लिहिले जातात, एक्झामिनर, मॉडरेटर, चीफ मॉडरेटर. त्यामुळे आणि ही जी माहिती आहे ही तुम्ही व्यवस्थित घालणार आहात. सामाजिक शास्त्र 2 पेपर दुसरा, पेपर पहिला हे आपण व्यवस्थित काळजीपूर्वक आपण तिथे घालणार आहोत. यानंतर पुढच्या पानापासून तुम्ही प्रश्न लिहायला सुरुवात केला. बघा, सुवाच्य अक्षरात चौकोनामध्ये जिथे प्रश्न क्रमांक घाला त्या प्रश्नांना तुम्ही ज्या काही रिकाम्या जागा लिहिलेल्या आहेत 1, 2, 3 नीट घाला.
तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हातातल्या पेनानेच रेघ मारा, एक ओळ सोडून आपण पुढचं वाक्य लिहिणार आहोत, म्हणजे समजतं. चुकीची जोडी ओळखा आणि लिहा. या प्रश्नामध्ये आपल्याला चारही जोड्या लिहायची आवश्यकता नाही. आपल्याला जी काही चुकीची जोडी आहे असं तिथे लिहा की चुकीची जोडी. आता इथे काय आपण केलेलं आहे की चौथी ही चुकीची जोडी आहे. म्हणजे पहिल्या तीन काय आहेत, बरोबर आहेत, पण चौथी चुकीची, पहिली चुकीची आणि तिसरी जोडी ही चुकीची आहे. एवढं तुम्ही इकडे आकडे व्यवस्थित टाका आणि फक्त चुकीची जोडी लिहा. आपल्याला पूर्ण करायची गरज नाही. तुमच्या लक्षात आलं असेल की तपासताना परीक्षक सुद्धा बरोबर तिथे वाचून आणि हे असे आपल्याला गुणांकन दिलं जातं आणि मग वरती त्या प्रश्नाला एकूण किती गुण पडले हे त्या प्रत्येक पानावर लिहिलं जातं. म्हणून सांगायचा मुद्दा असा की नवीन पानावर नवीन प्रश्न आपण लिहिणार आहोत. बघा, आपण कृतीपत्रिका पाहिली मघाशी, त्यामध्ये याच आकाराचे चित्र होते, याच ह्याच्यामध्ये होते, या स्वरूपामध्ये. त्यामुळे इथे सुद्धा ह्या पेपरवर हे असेच लिहिलेले आहेत. पर्यटनाचे प्रकार, स्थानिक व आंतरराष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, ऐतिहासिक पर्यटन, भौगोलिक पर्यटन, धार्मिक पर्यटन. पर्यटनाचे भरपूर प्रकार आहेत. तेव्हा असं आपल्या मनात राहू देऊ नका की अरे 4 विचारले, मी 4च लिहिले, अजून आहेत. तर तुम्ही जे व्यवस्थित लिहाल त्याला तुम्हाला व्यवस्थित न्याय मिळणार आहे, तुम्हाला त्याला त्याचे 2 गुण मिळणार आहेत. त्यानंतर इथे तुमच्या लक्षात आलं असेल की पहिला प्रश्न व्यवस्थित लिहा की सूचनेनुसार कृती करा. दुसरं आहे संकल्पना चित्र. याच स्वरूपाचं आपण कृतीपत्रिकेमध्ये पाहिलं, त्यामध्ये सुद्धा नीट लिहा. मानव्य ज्ञानशाखा, इतिहास, पुरातत्व, समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र. आकृतीबंध पूर्ण करा. मगाशीच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे थोड्या काही गोष्टी आपण अंदाज लॉजिक लावायच्या की मला इथे जर राज्य विचारले तर मी महाराष्ट्रातल्या इथे खाद्यपदार्थ लिहिणार आहे का. इथे बघा, इथे कथ्थक, भरतनाट्यम आपल्याला दिले नव्हतं. मगाशीच सांगितलं की नृत्य प्रकार विचारलेले आहेत प्रत्येक राज्यातले. मी महाराष्ट्रातलं पीक नाही विचारलं, मी महाराष्ट्रातलं हवामान नाही विचारलंय. तर लावणी नृत्य प्रकार लावणी आहे आणि केरळ मधला कथकली मोहिनीअट्टम आहे. टिपालेहामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, उत्तर अशा प्रकारे सुंदर लिहिलं, मुद्देसूद लिहिलं, शास्त्रीय भाषेत लिहिलं, बोली भाषेमध्ये न लिहिता. तर त्यामुळे आपल्याला ह्याचा प्रभाव सुद्धा परीक्षकावर छान पडणार आहे. आणि त्यामुळे आपल्याला विश्वकोश, तर कोणी हे केलेला आहे विश्वकोश, तर पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. कशासाठी? मराठी भाषा आणि साहित्याच्या अभिवृद्धीसाठी. आणि संस्कृती मंडळाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने या निर्मितीला चालना कोणी दिली, म्हणजे बारीक सारीक मुद्दे की कोणी, कशासाठी, कधी झाली, कोणाच्या नेतृत्वाखाली सुरू झाली आणि कशासाठी सुरू झाली आणि त्यामध्ये कोणत्या नोंदी. बस इथे किती मुद्दे लिहिलेले आहेत? 4 मुद्दे. आणि व्यवस्थित त्याला आणि मुद्द्यांना सुद्धा गुणदान कसं केलेलं आहे बघा. 4 मुद्दे आहेत, 2 मुद्द्यांना 1 मार्क, 2 मुद्द्यांना 1 मार्क. इथे तुमच्या लक्षात येत असेल. त्यामुळे का मुद्द्यांमध्ये उत्तर लिहायचं, तर परीक्षकांना सुद्धा गुणदान करायला हे सोपं जातं. त्यानंतर उपयोजित इतिहास ही दुसरी टीप आहे. यामध्ये 3 मुद्दे आहेत. मग याच्यासाठी आता इथे 1.5 मार्क मिळेल का? नाही. तर यामध्ये सगळे उत्तर व्यवस्थित आलेलं आहे. त्यामुळे या विद्यार्थ्याला 2 पैकी 2 गुण व्यवस्थित मिळालेले आहेत. पुढची ही टीप लिहा. आता ही टीप त्यांनी लिहिलेली आहे, त्याला येते ही लिहिणं गरजेची नाही, पण जास्तीची लिहून ठेवलेली आहे सेफ साईड, की उद्या माझा याच्यातला जर एखादा मुद्दा कमी पडला तर मी हे लिहिणार आणि माझं हे जर असेल तर त्याला हे गोल म्हणजे काय, हे एक्स्ट्रा केलेले. आणि ह्या प्रश्नात या विद्यार्थ्याला 4 गुण पूर्ण व्यवस्थित पडलेले आहेत. त्यामुळे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. आता हा आपला प्रश्न आहे, प्रश्न 3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं तसं उगीच कोणतंही लिहायचं नाही की वेगवेगळ्या विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. तर नेमकं प्रशिक्षण का, तर साधने मिळवणे, सूची तयार करणे, जुने ग्रंथ, त्यांची साफसफाई, योग्य प्रशिक्षण आणि प्रशिक्षणाची आवश्यकता आणि प्रदर्शन. हे वाचलं की आपल्या समोर लक्षात यायला पाहिजे की हे उत्तर अगदी व्यवस्थित लिहिलेलं आहे. त्यामुळे हा 3रा प्रश्न पण मुद्दाम एका पानावर लिहिलेला तुम्हाला दाखवते. यामध्ये 2च प्रश्नांची उत्तरं लिहिणं अपेक्षित आहे. तुम्हाला येत असतील तुम्ही लिहा आणि मग त्याला एक्स्ट्रा हे असं गोल केले जातात. त्यामुळे उत्तरं तुमच्या लक्षात आले असतील की ते व्यवस्थित लिहिलेले आहेत. बघा, रोमन अंक घातलेले आहेत. तुम्हाला 1-2 घालायचे असतील, मराठीत, इंग्रजीत, ब कडे लिहायचं असेल, आपल्या मनाने आपण काहीही लिहू शकतो. त्यानंतर हे पहा, प्रश्न इथे हा पण जास्तीचा लिहिलेला आहे आणि व्यवस्थित लिहिलेला आहे.
आत्ताच तुम्हाला सांगितलं इथे आपलं इतिहास संपलं. इतिहास संपल्यानंतर 6व्या नवीन पानावर सुरू झालेला आहे राज्यशास्त्राचा प्रश्न. 2च रिकाम्या जागा आहे, त्या व्यवस्थित एक वाक्य पूर्ण लिहिलेलं आहे, एक ओळ सोडलेली आहे आणि मग दुसरी रिकामी जागा लिहिलेली आहे. पर्यायांच्या खाली हातातल्या पेनाने रेघा मारलेल्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न हा झाला 6वा. 7वा प्रश्न बघा. पुढील विधाने चूक की बरोबर सकारण स्पष्ट करा. मगाशीच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण एक वाक्य आधी बरोबर उत्तराचं लिहून मोकळं व्हायचं. हे विधान बरोबर आहे, कारण म्हणजे इथे तुम्हाला 1 मार्क मिळून गेला. इथे जर तुमचं थोडं कमी जास्त झालं तर किमान अर्धा तर मार्क आपल्याला इथे मिळू शकतो. त्यामुळे हे वाक्य लिहिल्यानंतर आपलं जे काय आहे की जनतेच्या मागण्या आणि गाऱ्हाणे शासनापर्यंत आणि शासनामार्फत धोरण कार्यक्रमांना पाठिंबा मिळवणे, तर हे महत्वाचं लिहायचंय. पुन्हा हे विधान चूक आहे कारण. त्यानंतर इथे लिहिलेलं महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्नांना सुरुवात झाली, हे विधान बरोबर आहे. आणि मग त्याचं स्पष्टीकरण. बघा विद्यार्थ्यांनो, असा आपला स्वच्छ सुवाच्य पाहिलं की छान वाटणारा आपला पेपर असावा. त्यानंतर आपला शेवटचा प्रश्न, शेवटून आपला 8वा प्रश्न आहे. संकल्पना स्पष्ट करा. माहितीचा अधिकार. सांगितल्याप्रमाणे पुन्हा इथे रोमन अंकामध्ये आकडे घातलेले आहेत. महत्वाच्या वाक्यांच्या खाली माहितीचा अधिकार. त्यानंतर 2000 नंतरच्या काळात नागरिकांसाठी सुधारणा करताना हक्क मानून त्याकडे सुधारणा करण्याकडे कल वाढला. पुढचा प्रश्न आहे आपला 8वा मधला हा ब. आकृतीबंध पूर्ण करा. निवडणूक आयोगाची कार्य. आपण मगाशी कृतीपत्रिकेमध्ये पाहिलं की या स्वरूपात होते. इथे सुद्धा त्याच स्वरूपामध्ये याची उत्तरं लिहिलेली आहेत. त्यामुळे सूचना नीट लक्षात ठेवायच्या. भारतातील राष्ट्रीय पक्ष कोणते आहेत, राष्ट्रीय पक्ष आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्याला पक्षांची नावं व्यवस्थित लिहिता आली पाहिजे. आपल्याला कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी पक्ष म्हणजे आपल्याला हे जेव्हा कंसात आपण लिहितो तेव्हा कळतं की या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित अभ्यास करून लिहिलेले आहेत. राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष हे 2 अभ्यास करताना आपल्या पानावर तुम्ही लिहूनच ठेवा वहीवर की प्रादेशिक पक्ष कोणते आणि राष्ट्रीय पक्ष कोणते. त्यामुळे कशावरही संकल्पना चित्र येऊ आपल्याला व्यवस्थित ते लिहिता आले पाहिजे. आता 9वा आणि शेवटचा 2 मार्कांचा प्रश्न म्हणजे पुढील प्रश्नाचे थोडक्यात उत्तर लिहा. तुम्हाला सांगितलं की हा प्रश्न आल्यावर घाई करायची नाही, अतिशय शांतपणे या पूर्ण कृतीपत्रिकेत तुम्ही पाहिलं असेल की व्यवस्थित शेवटपर्यंत अक्षर तसंच आलेलं बघा. त्यामुळे आपण पेपर लिहित असताना आपल्या अक्षरावर परिणाम करायचा नाही. आपण जे प्रेझेंटेशन करतो आहे त्यावरही करायचं नाही. निवडणूक आयुक्त पदाविषयी माहिती. मग कोणत्या कलमानुसार ह्या पदाची निर्मिती झाली, त्याची रचना काय आहे, त्याच्यानंतर त्यांची नेमणूक कोण करतं. बघा राष्ट्रपती खाली केलेला आहे, रेघ मारली आहे, पदभ्रष्ट केले जात नाही. आणि पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन होते. तर हे असं जे आहे हे व्यवस्थित मुद्द्यांखाली रेघा मारणार आहात आणि आपलं उत्तर, आपलं प्रेझेंटेशन, आपली कृतीपत्रिका अतिशय देखणी तुम्ही करणार आहात. बघा विद्यार्थ्यांनो, थोडक्यात महत्वाचं जाता जाता तुम्हाला काही गोष्टी सांगते. परीक्षेला जाण्यापूर्वी प्रत्येक धड्याचं काळजीपूर्वक आणि समजून घेऊन वाचन करा. वाचायचं म्हणून मॅडमनी सांगितलं, सरांनी सांगितलं, आईबाबांनी सांगितलं अभ्यास कर म्हणून मोठ्याने वाचणं म्हणजे अभ्यास नसतो. तर ते वाचत असताना त्या शब्दांच्या वर बोट ठेवा, समजून घ्या, पुन्हा मुखवाचन करा, पुन्हा मनातल्या मनात वाचा आणि त्यावर त्या मागे काय प्रश्न आलेला आहे स्वाध्यायामध्ये तर त्या धड्याच्या खाली जिथे आपण पाठ वाचला तर त्या प्रश्न तिथे लिहा की हा प्रश्न दुसरा आहे, तिथे लिहा की या पानावर ह्याचं उत्तर आलेलं आहे. असा जेव्हा स्व अभ्यास तुम्ही स्वतः कराल इतिहासाचा तेव्हा तुम्हाला इतिहास आणि राज्यशास्त्राचा पेपर निश्चित छान लिहिता येणार आहे. त्यानंतर यापूर्वी झालेल्या इतिहासाच्या सगळ्या प्रश्न कृतीपत्रिकांचा तुम्ही वारंवार अभ्यास करा. चला तर मग विद्यार्थ्यांनो, कृतीपत्रिका कशी असते, कृतीपत्रिका कशी सोडवायची, कृतीपत्रिकेमध्ये उत्तर कशा पद्धतीने लिहायचे आणि अभ्यास कसा करायचा, हे सगळं आता आपण इतिहास आणि राज्यशास्त्र विषयाचं बघितलेलं आहे. आता थोडक्यात महत्वाचं काय तर एवढं लक्षात ठेवायचं की परीक्षेला जाण्यापूर्वी प्रत्येक धड्याचं काळजीपूर्वक आणि मोठ्याने वाचन करा. म्हणजे अक्षरशः धड्याच्या प्रत्येक शब्दावर बोट ठेवा आणि मन लावून मनापासून तो विषय, तो सब्जेक्ट, तो काय आहे आशय तो समजून घेऊन अभ्यास करा.
त्यानंतर यापूर्वी झालेल्या ज्या बोर्डाच्या आपल्या प्रश्नपत्रिका कृतीपत्रिका आहेत त्यांचा सतत सोडवण्याचा सराव करा. काही तोंडी सोडवा, काही लेखी सोडवा, पण एक तुम्ही परीक्षेला जाण्यापूर्वी 10 ते 12 कृतीपत्रिकांचा आपल्या बोर्डाचा अभ्यास केला तर तुम्हाला अक्षरशः इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयामध्ये सुद्धा 40 पैकी 40 गुण मिळवायला काहीही अवघड नाही बरं का. आणि त्यामुळे कृतीपत्रिका जेव्हा तुम्ही सोडवाल हेच यशाचं आपलं गमक आहे. शेवटी पुन्हा एकदा सगळ्यांना माझ्याकडून परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. छान अभ्यास करा. धन्यवाद.